आजचा प्रॉफिट माझा 16,000चा आहे. 16,000 प्लस आहे म्हणजे 16,500. कंटिन्यू सांगतो, परवा माझा 8 होता. आज काल 13,000 झालेला, आज 16,000 झाला. क्या बात है म्हणजे सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मध्ये मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपली एक सिरीज कंटिन्युअस चालू असते थ्रू आउट द इयर, सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्याच्यामध्ये आज आपल्या सोबत आहेत रोहित सर. रोहित सर, मी तुमचं स्वागत करतो. प्लीज सांगा तुमच्याबद्दल. सर, माझं नाव रोहित गुजर. मी कोरोनाच्या अगोदर एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होतो आणि त्यावेळी ओके. थोडेफार माझ्याकडे पैसे होते. मी जॉईन झालो एका लिंकला हम्म. आणि एक क्लास केला मी तुमचा प्रोपाचा हम्म. आणि 2023 ला केलेला आहे. पण मी ओके. गांभीर्याने त्यावेळी घेतलं नाही, म्हणजे माझा अति शहाणपणा म्हणा कदाचित. मग त्या अति शहाणपणाचं मला 2025 मध्ये लक्षात आलं काही गोष्टी. आणि ओके. आपल्या आयुष्यात पैसा किती महत्व आहे, म्हणजे पैसा खुदा से बडा नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं, असं अरे म्हटलं बापरे. जातं, ते खरं आहे. आणि मग त्या पैशाचं महत्व मला कळलं 2025च्या जून मध्ये. मी एक ओके. सामाजिक काम, त्यामुळं मला पॉलिटिकली अडचण आणून मी एक 15 दिवस कारागृहात होतो. अरे बापरे. अरे बापरे. आणि माझे घरातली सर्वसामान्य, त्यांना काय माहितच नाही की ह्याला बाहेर कसा काढायचा काय. ओके. आणि मग त्या 15 दिवसातून बाहेर आल्यानंतर मला एक जाणीव झाली की हम्म. सगळं आपण करू शकतो, फक्त ते पैशाच्या नंतरच करू शकतो. आणि बरोबर. जी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दौड आहे ती फक्त पैशातूनच होऊ शकते, कशातून होऊ शकत नाही. हम्म. आणि नंतर मी एक खचून गेलेलो आणि हम्म. चुकून सहज म्हणलं शिवम सरांना मेसेज तरी टाकूया. आणि ओके. सहज टाकला तर त्यांनी ओके. लगेच एक 2 मिनिटात रिप्लाय दिला की सर, क्या बात है. जुलैमध्ये आपली बॅच चालू होते आणि मी लिंक पाठवतो. आणि हम्म. खरं तर माझ्यामुळे त्यांना मी सारखं ज्ञानचं ही पाठवा ती पाठवा, सारखं काय ना काय मेसेज करायचो ते. ओके. आणि ओके. ते पाठवायचे आणि माझ्याकडून म्हणजे लिहून राहायचं, काहीतरी व्हायचं आणि परत मी त्याच गोष्टीबद्दल करायचो. पण त्यांनी हम्म. कायम मला म्हणजे फोन रिसीव्ह करायचे आणि सांगायचे हे असं आहे ते तसं आहे. आणि आता सर, इक्विटीत मी एक 2 महिने केलं जुलैच्या नंतर, सप्टेंबर ओके. आणि ऑगस्ट मध्ये. ओके. आणि प्रॉफिट माझा एक ₹2 होता ओके. इक्विटी. ओके. हा. आणि ते प्रॉफिट ₹2 म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट करताना ना, ₹2,000 मी कसं कसं गोळा केलेलं माझं मला माहित आहे. आणि ओके. आज त्या 2,000चं म्हणजे एक 2 महिन्यात ₹100 इक्विटी जास्तीत जास्त झालं, म्हणजे बॅलन्स हम्म. ₹100 झाला. त्याच्यानंतर ओके. ऑप्शन ट्रेडिंग चालू केलं. हम्म. सर, हम्म. म्हणजे आता कंटिन्यू सांगतो, परवा माझा 8 होता, काल 13,000 झालेला, आज 16,000 झाला. क्या बात है म्हणजे सर. हां. ते आणि असं नाही की म्हणजे मी म्हणजे पहिला लहानपणी तालमीत जायचो आणि तिथे हम्म. एक मला डाव आवडायचा, की तोच डाव मी कायम करत राहायचो. हा, आणि बरोबर. त्या हां, M1 मध्ये बी मी तसंच झालंय, की मला ओके. आर-एस-आय जो आहे ना आपण शिकवलेला तुम्ही, तो बरोबर. इतका म्हणजे मी त्याचा अभ्यास केलाय आर-एस-आयचा, की राईट, ते राईट. जर आलं तर म्हणजे हम्म. तिथं मी लॉस घेऊच शकत नाही. क्या म्हणजे बात है. प्रॉफिट आर-एस-आय मध्ये मी म्हणजे लॉस कधीच घेतलेला नाही. क्या आणि बात है तो सर. इतका मी म्हणजे पुन्हा पुन्हा तेच बघतो आर-एस-आयचं, की हम्म. मला माहित आहे की म्हणजे एकच डाव मी असा करतो त्यातला. मी जो ट्रेड करतो ना सर, समजा 197 चा केला आणि मी जर ₹250 ला सेल केला ना, तो मॅक्झिमम 400 पर्यंत तरी गेलेलाच असतो. क्या बात है. पण म्हणजे हां, त्यामुळे मी कसं आता मी वर्कशॉपमध्ये काम करतो. मला माहित आहे की ₹500 कमवायला किती म्हणजे कष्ट घ्यावं लागतं. त्यामुळे मी बरोबर. जेवढी आपली धाव आहे तिथपर्यंतच घेतो. आता जवळ-जवळ माझं कॅपिटल सर 70,000-80,000 पर्यंत गेलंय. वाव. वाव. हां. वाव. एक आणि नंबर. ते सगळं सगळं म्हणजे शिवम सर कायम फोन उचलतात म्हणून गेलंय. कारण की मी सारखा त्यांना म्हणजे फोन करायचो, "सर, हा, हा. जरा मला प्रॉब्लेम झालाय." आणि राईट. कधीच असं झालं नाही की त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही. क्या बात है. क्या बात है सर. एक नंबर. म्हणजे ₹2 पहिला प्रॉफिट तुमचा इक्विटीतला, त्याच्यातनं 10-12 हजार रुपये दिवसाला कमवायला लागले तुम्ही, असं म्हणायचंय तुम्हाला. हो, हो. सर, आजचा प्रॉफिट माझा 16,000चा आहे. 16,000 प्लस आहे, म्हणजे 16,500. पण वाव. 16. तर हे प्रॉफिट आहे ना, मी येस. एक 10:30च्या आतच माझं झालेलं असतं सगळं. मग क्या बात है त्याच्यानंतर सर. मी वर्कशॉपमध्ये येऊन काम बी क्या बात है सर. एक नंबर. एक नंबर. एक नंबर. आणि आणि मग हे कसं मॅनेज 10:30च्या करता सर, सांगा ना जरा आम्हाला, की वर्कशॉप आणि ट्रेडिंग
ट्रेडिंगचं टायमिंग हे कसं मॅनेज करता जरा सांगा ना आम्हाला. तर मी घरी गेलो ना, संध्याकाळी 9च्या नंतर जेवण वगैरे झालं की हम्म. 11 वाजेपर्यंत तरी म्हणजे रील्स वगैरे बघण्यापेक्षा मी दररोज चार्ट बघतो आणि त्यातल्या त्यात मी दोनच निफ्टी 50 आणि सेन्सेक्स मध्येच ट्रेडिंग करतो बरोबर. आणि त्या दोन्हीचं चार्ट दररोज बघतो आणि हम्म. मला अंदाज येतो की RSI मध्ये ही वर जाईल की काय होईल आणि 9:15 मार्केट ओपन झालं की मी बरोबर. चार्ट ओपन करतो आणि सर माझ्याकडे लॅपटॉप नाही, टॅब नाही. मी हम्म. माझा हा मोबाईल आहे, मोबाईलवरच ट्रेडिंग करतो. वा वा. हा आणि आता लवकरच म्हणजे या ट्रेडिंगच्याच पैशातून टॅब घेणार आहे कारण की त्याची आवश्यकता आहे. क्या बात आहे सर, भारी. ते सेटअप घेऊ सर. आणि माझा सल्ला असा असेल की पहिले कॅपिटल बनवू, ते कॅपिटल प्रोटेक्ट करायला लागू. बाकी सेटअप वगैरे त्या गोष्टी येतच राहतील. माझं वैयक्तिक मत आहे की असं कोण इतका रिस्पॉन्स देत नाही. मी 2023 ला क्लास केलेला, 23 हम्म. नंतर सहित फोन उचलणे आणि त्यातून बी मध्ये आधी मेसेज करणे की सर तुमचं ट्रेडिंग चालू आहे का नाही, असं कोण हम्म. इतकं तुमची लाईफ टाइम गॅरंटी कोण घेत नाही. आणि म्हणजे राईट. हे कमी पैशात जास्त नॉलेज म्हणजे प्रोपात मध्ये गेलेलं बरं. क्या बात. महत्वाचं म्हणजे असं आहे की प्रोपात टीमकडं की म्हणजे कधीही फोन करा, कधीही ओके. टाळला जात नाही कधीच. आणि क्या बात. जरी समजा चुकून नसेल उचलला ना तरी 2-3 मिनिटात परत रिटर्न कॉल येतोच की काय क्या झालं, बात. फोन केलेला तसं. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. एखादा नवीन ट्रेडर जो तुम्हाला बघतोय आणि जो विचार करतोय की त्याला या क्षेत्रात यायचं, ऑफिस आणि हे सांभाळून, तर त्याला काय सल्ला द्याल? त्यांनी काय केलं पाहिजे? तर प्रयत्न करायची जर त्याच्याकडे हिंमत असेल ना तर हम्म. त्यानं बिनधास्तपणे प्रोपातला जॉईन व्हावं कारण की हिता असा विषय आहे की म्हणजे मार्केटमध्ये हम्म. सगळीकडेच आता गंडवागंडवी चालू असते आणि मी ओके. भरपूर अशा रील्स बघितले, भरपूर हम्म. युट्यूबला बघितलेलं आहे की माझी BMW आहे, माझी मर्सिडीज आहे. हे महत्वाचं नाही की इन्कम काय महत्वाचं आहे कारण की सर मी पुण्यात जॉबला होतो, 15,000 हम्म. काम करत होतो. आज ओके. माझा म्हणजे 16,000 मी दिवसाला कमवतो आणि क्या हे बात फक्त है सर. मधून आणि फक्त एक तासाच्या आत होतंय सगळं म्हणजे एक राईट. एक तास फक्त मेहनत घ्यायला लागते संध्याकाळची की उद्या बरोबर. कसं मार्केट इक्वल होईल, कसं म्हणजे काय होईल. आणि क्या बात ट्रेडिंग है. तर काय तुम्ही दिलेले टाइम फ्रेम आहेत त्याच्यातूनच करायचं. एक नंबर. क्या बात आहे सर. सर खरंच मला आहे ना रोहित सर ऐकून फार आनंद झाला की तुम्ही ज्या फायनान्शियल कंडिशन मध्ये गेले आणि त्याच्यातनं तुम्ही खरं तर ते सगळ्यात महत्वाचं श्रेय तुमचं की तुम्ही कसे उठून उभे राहिले. तुम्ही त्या याच्यामध्ये स्ट्रॉंग राहिले आणि तुम्ही खरंच आज इथपर्यंत पोहोचलात जिथे तुम्ही फायनान्शियली वीक झाले आणि आज तुमचं म्हणणं आहे की मी दिवसाला 10,000 15,000 कमवतो आहे. तिथपर्यंत ऐकून खरंच मला खरंच आनंद झाला. आणि ही तर आणि स्टोरी ऐकून येस, महत्वाचं येस. हं, सर हा M1चाच रिझल्ट आहे. M2 अजून मी करणार नाही. क्या बात है सर! महत्वाचं. क्या बात है! एक नंबर. मॉडेल 1 मध्येच तुम्ही ते सक्सेस अचीव्ह केलंय. M2 मध्ये अजून पुढच्या लेव्हलला सक्सेसफुल व्हाल तुम्हीच. आणि खरंच ऐकून आनंद झाला आणि या तुमच्या प्रत्येक आकड्यावरती आणखीन एक शून्य वाढो अशीच संपूर्ण टीम प्रोपात प्रार्थना करेल ईश्वरचरणी आणि हा व्हिडिओ खरंच खूप लोकांना इन्स्पायर करेल, की न थकता आपण जर केलं आलेल्या संकटाला आपण तोंड देऊन जर त्याच्यातनं बाहेर पडलं तर माणूस यशस्वी होतो. ही स्टोरी नक्कीच तुमची ऐकायला आवडेल सगळ्यांना सर. खरंच थँक्यू सो मच सर. तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले. अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपला चॅनल जाऊन चेक करू शकता जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल, स्टॉक मार्केट बद्दल अधिक माहिती मिळेल आणि स्टे ट्यून अशाच सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच. थँक्यू सो मच.